नमस्कार. PSP किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज चंद्रकला मिठाई बनवणार आहे. तर यासाठी 1 कप भरून मैदा घेतलेला आहे. थोडंसं मीठ टाकायचे. तर गरम करून तूप टाकायचे, एकदम गरम करायचे 2 चमचे. मिक्स करायचे चमच्याने सुरुवातीला, नंतर हाताने मिक्स करायचे. तर थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट असं मळून घ्यायचे. तर याला 10 मिनिट झाकून ठेवायचे. तोपर्यंत चाचणी करून घ्यायची. कपभर मी साखर टाकलेली आहे, अर्धा कप पाणी टाकायचं. 1 तारी चाचणी झालेली आहे. तर आता मी पिठाचा निम्मा भाग मी चपाती लाटून घेणार आहे त्याची. तर अशा पद्धतीची चपाती एकदम पातळ अशी लाटून घ्यायची. तर बारीक टोपणाने काप करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मी काप केलेले आहेत. तर साईडचं पीठ बाजूला काढायचे आणि लाट्या ठेवायच्यात. तर ह्याच्यावर आपल्याला खोबऱ्याचं आणि साखरेचं मिश्रण टाकायचे आणि बाजूला पाणी लावून चिकटवून घ्यायची वरी लाटी ठेवून. तर अशा पद्धतीनं बोटाने प्रेस करायचे. तर एकदम घट्ट असं चिकटवून घ्यायचे आणि मुरड घालायचे. अशा पद्धतीने मी मुरड घालत आहे. तर सर्वच लाट्याला मी अशा पद्धतीने मुरड घालून घेणार आहे. बघू शकता एकदम छान दिसत आहे. तर गॅसवर कढई ठेवली. तेल थोडंसं गरम झाल्यावर आपल्याला ही चंद्रकला टाकून घ्यायची याच्यात मिठाई. नंतर गॅस थोडासा मोठा करायचा आणि दोन्ही बाजूकडून चांगलं तळून घ्यायचे. तर थोडंसं तळत आल्यावर मोठा गॅस करायचा आहे. तर आता मी मोठा गॅस केलेला आहे. तर एकदम असं छान गोल्डन कलर आल्यावरच आपल्याला बाजूला काढून घ्यायचे. तर आता पूर्ण तळलेले आहेत. तर मी आता एक एक करून बाजूला काढून घेणार आहे. तर तळलेले आहे. तर आता मी पाकात एक एक टाकून घेणार आहे. तर दोन्ही बाजूनी पाक लावून घ्यायचे आपल्याला. तर अशा पद्धतीने मी पाक लावून घेतलेला आहे. ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.